शेतकरी बांधवांनो, सर्व शेतकरी योजना बंद केले जाणार आहेत जर आपल्याकडे शेतकरी ओळखपत्र क्रमांक नसेल तर। व्यवस्थित माहिती समजून घ्या मित्रांनो। राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत। या योजनेमध्ये जर आपल्याला पात्र व्हायचे असेल तर त्यासाठी अग्रिस्टक योजनेअंतर्गत राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यांना वारंवार आव्हान कृषी माध्यमाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। जर तुमच्याकडे अग्रिस्टक योजनेअंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर युनिक आयडी क्रमांक असेल तरच तुम्हाला राज्य सरकारच्या ज्या विविध योजना राबवल्या जात आहेत शेतकऱ्यांसाठी त्या योजनेमध्ये आपण पात्र राहू शकाल, किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी ज्या विविध योजना राबवल्या जात आहेत शेतकऱ्यांसाठी व्यवस्थित समजून घ्या। यामध्ये जी शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण योजना राबवली जात आहे, वर्षाला 6,000 रुपये, प्रति 4 महिन्यामध्ये 2,000 रुपये मिळत आहेत। या योजनेमध्ये जर आपल्याला पात्र व्हायचे असेल तर सुद्धा आपल्याला शेतकरी ओळखपत्र क्रमांक आवश्यक आहे। इथून पुढे जर तुम्हाला नवीन नोंदणी करायची असेल तरी सुद्धा तुम्हाला शेतकरी ओळखपत्र क्रमांक टाकल्याशिवाय कोणताही अर्ज भरता येणार नाही, हे मात्र नक्की आहे। याचबरोबर राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या काही विविध योजना राबवल्या जात आहेत यामध्ये केंद्र सरकारची प्रधानमंत्री जी काही पीक विमा योजना असेल, राज्य सरकारची सर्वसमावेशक पीक विमा योजना असेल, याचबरोबर शेतकऱ्यांशी ठिबक सिंचन असेल, तुषार सिंचन असेल, विहीर असेल, शेततळ असतील, फळबाग लागवड असेल, या व्यतिरिक्त ज्या काही विविध योजना आहेत त्या योजनेमध्ये जर आपल्याला लाभ मिळवायचा असेल तर आपल्याकडे शेतकरी ओळखपत्र क्रमांक असणे आवश्यक आहे। ज्या पद्धतीने तुमच्याकडे आधार कार्ड तुमचा ओळखीचा पुरावा म्हणून कोणत्याही ठिकाणी ग्राह्य धरला जातो, त्याच पद्धतीने तुम्ही शेतकरी म्हणून प्रत्येक ठिकाणी जर ग्राह्य धरायचं असेल तर आपल्याला शेतकरी ओळखपत्र क्रमांक आपले जे सातबारे आहेत त्यामध्ये जोडायला पाहिजेत। सातबारे जोडल्यानंतर तुम्हाला शेतकरी ओळखपत्र क्रमांक लागतो। आता तुम्हाला कोणत्याही ठिकाणी सातबारा घेऊन जाण्याची गरज नाही, किंवा सातबाराचा क्रमांक तुम्हाला सांगण्याची गरज नाही। शेतकरी ओळखपत्र क्रमांक जर तुम्ही दिलात तर कोणत्याही ठिकाणी कोणत्याही योजनेमध्ये तुम्ही सहजरित्या पात्र व्हाल। यामध्ये कर्ज सुद्धा जरी तुम्हाला पाहिजे असेल तरी सुद्धा तुम्हाला शेतकरी ओळखपत्र क्रमांक लागणार आहे। ही एक महत्त्वपूर्ण माहिती आहे। भरपूर असे शेतकरी आतापर्यंत अग्रिस्टक योजनेअंतर्गत जो काही शेतकरी ओळखपत्र क्रमांक आहे तो नोंदणी केलेला नाही। ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केलेला असेल त्याने लवकरात लवकर नोंदणी करून घ्या। CSC सेंटरच्या माध्यमातून, आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून, कृषी सहायकाच्या माध्यमातून किंवा तलाट्यांच्या माध्यमातून आपल्याला लवकरात लवकर नोंदणी करून घ्यायची आहे। जरी तुम्ही यावर्षी पीक विमा भरण्यासाठी गेला असेल त्या ठिकाणी शेतकरी ओळखपत्र क्रमांक कंपल्सरी ठेवण्यात आलेला आहे। तुमच्याकडून तो नंबर सुद्धा घेतला गेला असेल आणि तो नंबर टाकल्याशिवाय तुम्हाला पीक विमाचा फॉर्म सुद्धा भरता आला नसेल। मित्रांनो, भरपूर असे शेतकरी या अग्रिस्टक योजनेअंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक काढलेले नाहीत। ज्यांनी शेतकरी ओळखपत्र क्रमांक काढलेले आहेत, हा शेतकरी ओळखपत्र क्रमांक आपल्याला कोणत्या ठिकाणी मिळतो, कशा पद्धतीने आपल्या मोबाईलच्या माध्यमातून काढायचा, याबद्दलची सुद्धा माहिती आपल्या चॅनलवरती आपण घेतलेली आहे। जर तुम्हाला शेतकरी ओळखपत्र क्रमांक मिळालेला नसेल तर तुम्हाला या ठिकाणी काहीतरी त्रुटीमध्ये तुमचा फॉर्म पडलेला असेल, हे सुद्धा तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे। मित्रांनो, ही एक महत्त्वपूर्ण माहिती आहे। जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। जर प्रत्येक योजनेमध्ये आपल्याला पात्र व्हायचं असेल तर हा शेतकरी ओळखपत्र क्रमांक कंपल्सरी आहे। हा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला प्रेस करून ठेवा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।